ऑफिसमधले भयानक राजकारण, अत्यंत क्रूर आणि स्वार्थी बॉस, किंवा स्पर्धा परीक्षांचे जीवघेणे आणि निर्दयी जग. या सगळ्यात टिकून राहायचे असेल तर हा काही साधा खेळ नाही, हा जगण्याचा आणि मरणाचा संघर्ष आहे. आज आपण एक अतिशय भयानक सत्य उलगडणार आहोत. नियम 28, धाडसाने कृती करा. हे फक्त पुस्तकातील ज्ञान नाही, हे सर्वात यशस्वी आणि वरच्या स्तरावरील लोकांचे एक गडद रहस्य आहे. ज्यांना या धोक्याच्या जाळ्यातून वाचायचे आहे त्यांच्याकडे 1% बुक क्लबची ती खास आणि गुप्त मानसिकता असायलाच हवी. चला या विश्लेषणात थेट प्रवेश करूया. आता इतिहासातील सर्वात मोठी आणि अविश्वसनीय फसवणूक बघा. काउंट विक्टर लस्टिक नावाच्या एका माणसाने चक्क आयफेल टॉवर विकला. त्याने फ्रान्सच्या मोठ्या व्यापाऱ्यांना खोटे सांगितले की सरकार आयफेल टॉवर पाडत आहे. विचार करा, हे किती भयानक धाडस होते. अशा भयानक घोटाळ्याचे नियम समजून घेण्यासाठी आपण हे विश्लेषण 5 टप्प्यांत पाहणार आहोत. 1. आयफेल टॉवरचा घोटाळा. 2. नियम 28 म्हणजे काय. 3. धाडस विरुद्ध संकोच. 4. ऐतिहासिक धाडसाची उदाहरणे. आणि 5. धाडसाचे धोके. तर भाग 1, आयफेल टॉवरचा घोटाळा. लस्टिकचा बळी ठरलेला व्यापारी मॉन्सियोर पी याला अचानक संशय आला. हा नक्कीच एक घोटाळा आहे असं त्याला वाटू लागले. तो मागे हटणारच होता. पण लस्टिक अजिबात घाबरला नाही. त्याने एक भयानक चाल खेळली. त्याने चक्क एका भ्रष्ट अधिकाऱ्याच्या थाटात लाच मागितली. लाच मागितल्यामुळे त्या व्यापाऱ्याचा सर्व संशय एका सेकंदात दूर झाला आणि लाखो डॉलरचा तो खोटा सौदा तिथेच पक्का झाला. भाग 2, नियम 28 म्हणजे नक्की काय. यामागचा मूळ संदर्भ अतिशय स्पष्ट आणि क्रूर आहे. जर एखाद्या गोष्टीबद्दल मनात शंका असेल तर ती अजिबात करू नये. भीती आणि संकोच खूप धोकादायक असतात. नेहमी पूर्ण धाडसानेच सुरुवात करावी. धाडस करताना काही चुका झाल्या तरी त्या आणखी मोठ्या धाडसाने लगेच सुधारता येतात. जग नेहमी धाडसी माणसाचाच आदर करते. भित्र्या माणसाला इथे कोणीही विचारत नाही. भाग 3, धाडस विरुद्ध संकोच. संदर्भात एक अतिशय स्पष्ट मानसिक तुलना केली आहे. जेव्हा संकोच केला जातो तेव्हा माणूस स्वतःसाठीच एक मोठा खड्डा खणत असतो. संकोच इतरांना विचार करायला आणि संशय घ्यायला मोकळा वेळ देतो. याउलट अचानक उचललेलं धाडसी पाऊल समोरच्याच्या मनात प्रचंड भीती निर्माण करते आणि मार्गातील सर्व अडथळे क्षणात नष्ट करते. सिंह आणि सशाचे हे ज्वलंत उदाहरण बघा. संदर्भात स्पष्ट केले आहे की जो वेगाने आणि धाडसाने कृती करतो तो अपयशाला अजिबात जागा ठेवत नाही. पण जे लोक सतत बचावात्मक भूमिका घेतात आणि घाबरून मागे हटतात ते स्वतःहून संकटाच्या थेट जाळ्यात जाऊन अडकतात. भाग 4, ऐतिहासिक धाडस. इव्हान द टेरिबल या राजाचा हा थरारक प्रवास बघा. एक असहाय्य आणि सतत अत्याचार सहन करणारा अनाथ मुलगा. तो एका भयानक कृतीमुळे अत्यंत शक्तिशाली आणि क्रूर राजा कसा बनला. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्याने अचानक आणि निर्दयीपणे आपल्या सर्वात मोठ्या शत्रूला थेट ठार मारण्याचा आदेश दिला. त्याच्या या एका धाडसी पावलाने त्याचे सर्व शत्रू कायमचे भीतीच्या छायेत गेले. दुसरे ऐतिहासिक आणि रंजक उदाहरण म्हणजे पिएट्रो ॲरेटिनो. हा माणूस खऱ्या अर्थाने एका सामान्य नोकरासारखा होता. पण त्याने थेट सर्वोच्च सत्ताधीश असलेल्या पोप आणि त्यांच्या सहकाऱ्यांची खिल्ली उडवणारे एक धाडसी पत्रक लिहिले. त्याने हे सिद्ध केले की जर एखाद्या अतिशय मोठ्या आणि शक्तिशाली व्यक्तीवर धाडसाने थेट हल्ला केला तर त्यातून त्वरित प्रचंड सत्ता आणि ओळख मिळते. भाग 5, धाडसाचे धोके. इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हा मजकूर कोणत्याही बेजबाबदार किंवा वेड्यासारख्या वागण्याला प्रोत्साहन देत नाही. तो एक स्पष्ट इशारा देतो. नेहमीच आणि सर्वच ठिकाणी धाडस वापरणं प्राणघातक ठरू शकते. कधीकधी मुद्दाम भित्रेपणाचं नाटक करणं ही सर्वात मोठी रणनीती असते. यामुळे आजूबाजूचे लोक पूर्णपणे गाफील राहतात आणि मग योग्य वेळे येताच अचानक त्यांच्यावर धाडसाने झडप घालता येते. या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर सत्तेचे आणि जगण्याचे हे भयानक सत्य आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे. समाजात ताकद आणि अधिकार नेमके कसे मिळवले जातात हे यावरून अगदी स्पष्ट होते. आता एक अत्यंत गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे. उद्या जेव्हा एक नवीन आणि कठीण दिवस सुरू होईल, जेव्हा ती भयानक स्पर्धा पुन्हा समोर उभी राहील, तेव्हा आपण कोण असणार आहोत. स्वतःचाच बळी देणारा एक घाबरलेला ससा की वेगाने शिकार करणारा एक भयानक सिंह. जगण्यासाठीची ही कठोर तयारी खरोखरच पूर्ण झालीये का.